रेकी. रेकी काय आहे? रेकी विषयी जाणू आणि सेवन चक्र आणि औरा काय आहे. महत्वाचा आहे आजचा क्लास, कारण आजच्या नंतर तुम्ही स्वतःला आणि इतराला बदलू शकणार आहेत. 7 चक्र आणि औरा जर समजला तर. रेकी म्हणजे काय? रेकी ही जापानी ऊर्जा चिकित्सा पद्धती आहे. आपल्या भारतामध्ये या रेकीला स्पर्श चिकित्सा म्हणतात. तथागत गौतम बुद्धाच्या कबलसूत्र ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख स्पर्श चिकित्सा म्हणून आहे. पण कसं आहे ना, आपल्या भारतामध्ये अंधश्रद्धेला खूप वाव आहे ना, त्यामुळे व्हिडिओ ऑफ झालाय माझा थोडा, सॉरी. अंधश्रद्धेला इतका भारी वाव आहे आपल्या इथे की लोक भावच देत नाही. पण जी नॅचरल थेरपी, बरं योगा कुठला आहे माहित आहे तुम्हाला? योगा हा, योगा कुठला आहे? ते तर नाही माहित. योगा भारतातला आहे. योगा योग म्हणून हा भारतातला आहे आणि योगा म्हणून हा फॉरेनवाल्या लोकांनी आपल्या इथे रिसर्च केला आणि त्या योगला त्यांनी योगा केला. आणि आज अच्छा. भारतापेक्षा बाहेरचे लोक जास्त योगाला महत्व देतात. त्याचप्रमाणे रेकी पण आपलीच आहे. पण ते मिकाऊ सीने आपल्या इथे रिसर्च केला आणि त्या रेकीला डिस्कव्हर केलं. रेकी म्हणजे जापानी ऊर्जा पद्धती आहे. रे मतलब सर्वव्यापी आणि कीचा मतलब जीवनशक्ती. सर्वत्र व्याप्त असणारी जीवनशक्ती, जी प्राण्यामध्ये, वस्तूमध्ये, तुमच्यामध्ये, सर्व गोष्टीमध्ये ती एनर्जी आहे. आणि या ऊर्जेने काय होतं बघा, शरीर, मन, आत्म्याला संतुलन मिळते, आरोग्य, शांती, आनंद प्राप्त करून देते. आजच्या एका 10% शक्तिपातनी एवढा रिझल्ट आला तर विचार करा, समोरचं जे शक्तिपात करू त्याचे किती फायदे होईल. रेकीचे काय फायदे? तणाव कमी करतो, मन शांत करते, झोप सुधारते, ऊर्जा वाढवते, शारीरिक वेदना कमी करते, मनाची स्पष्टता वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आत्मिक विकास सुद्धा होतो. इमोशनल हिलिंग सुद्धा करता येते. जशी आपल्या भावना, ज्या दडलेल्या भावना आहेत त्या भावना बाहेर कशा काढायच्या, जसं भीती, दुःख, राग, ताण, नकारात्मक ऊर्जा बाहेर कशा काढायच्या, याच्यामधून काढता येते रेकीच्या माध्यमातून. रिलेशनशिप हिलिंग करता येते. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही हिलिंग करता येते, पण रेकी लेवल 1 मध्ये नाही. जो समोर ऍडमिशन घेतो मास्टर सेकंड लेवल मध्ये, त्यांना जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करता येते. व्यक्ती कुठे पण असो, त्याला त्या ऊर्जा त्याच्या जवळ बरोबर पोहोचते. आता थोडं हिस्ट्री बघू रेकीची. बघा, हे डॉक्टर मिकाउसी यांनी रेकी डिस्कव्हर केलेली आहे. कारण तुम्हाला माहिती पाहिजे की सगळ्यात पहिले रेकी कोणी डिस्कव्हर केली. डॉक्टर मिकाउसी हे जापानचे एक पीएचडी स्कॉलर होते. ते एक प्राध्यापक होते आणि प्राध्यापक व्यक्ती, पीएचडी स्कॉलर व्यक्ती अंधश्रद्धा पाळेल का? कधीच नाही. एक दिवस जेव्हा ते स्कूलमध्ये लेक्चर करत होते, सॉरी कॉलेजमध्ये जेव्हा ते लेक्चर घेत होते, तेव्हा त्यांना त्यांच्या स्टुडंटनी एक प्रश्न विचारला त्यांना. मी तुम्हाला पीडीएफ सेंड करणार आहे, पीडीएफ मध्ये डिटेलमध्ये आहे, ठीक आहे. त्यांनी मग प्रश्न विचारला की जगामध्ये अशी कुठली एनर्जी आहे का, नॅचरल थेरपी, ज्यामुळे लोकांचं दुःख कमी होईल. कारण लोक दुःखीच खूप राहतात ना, सगळं असून बी दुःखी राहतात लोक. तर त्यांनी दुसऱ्याच दिवशी कॉलेजमध्ये इस्तिफा दिला आणि या ऊर्जेच्या शोधामध्ये निघाले. भारतामध्ये येऊन 7 वर्ष त्यांनी आपले जे काही ग्रंथ आहे तथागत गौतम बुद्धाचे आणि जे महान ग्रंथ आहे त्यांच्यावर त्यांनी खूप अभ्यास केला. त्यानंतर अभ्यास केल्यानंतर ते आपल्या जपानमध्ये गेले आणि जपानमध्ये गेल्यानंतर त्यांनी 21 दिवसाची ध्यान साधना केली. जेव्हा 21 दिवसाची ध्यान साधना केली तेव्हा त्यांनी ब्रह्मांडाकडून त्यांना थर्ड आय चक्रावर 4 सिम्बॉल अटून करून मिळाले. आणि रेकीमध्ये ते 4 सिम्बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. त्या 4 सिम्बॉलनी एनर्जी जाणवते, ठीक आहे. ते 4 सिम्बॉल खूप महत्वाचे आहे. जेव्हा
रेकीमध्ये खूप सारे सिम्बॉल आहे, पण 4 महत्वाचे आहे, जे मिकाऊसींना अटून करून मिळाले ब्रह्मांडाच्या थ्रू. त्यानंतर त्यांनी 21 दिवसाच्या ध्यान साधनेमध्ये अन्न पाणी त्याग करून त्यांनी ती ध्यान साधना केली होती. त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये जे चमत्कार घडले ते तुरंत एकदम रेकीची शक्तिपात झाला त्यांचा, जो सकाळी मेडिटेशन मध्ये. त्याच्यानंतर खूप त्यांच्यासोबत चमत्कार घडले. पीडीएफ मध्ये वाचून घ्यायचा, डिटेलमध्ये आहे. हा. त्यानंतर त्यांची एक स्टुडंट बनली, त्या मूळच्या जपानच्याच होत्या, पण त्या अमेरिकेला सेटल झाल्या होत्या. त्यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला होता. आता सन 1800 मधली गोष्ट आहे, तेव्हा कॅन्सरवर ट्रीटमेंट एवढं नाही होत होतं. त्या अमेरिकेला राहायच्या आणि त्यांना जेव्हा ते अमेरिकेला राहायचे, कॅन्सर डिटेक्ट झाला, तर त्यांना डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करायचंय. जेव्हा ऑपरेशनसाठी त्या तयार पण झाल्या आणि ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्या, तेव्हा त्यांनी ऑपरेशन नाही केलं. त्यांच्या मनातून एक आवाज आला की मला ऑपरेशन नाही करायला पाहिजे, आणि त्या लगेच उभ्या झाल्या आणि त्यांनी ऑपरेशन नाही केलं. पण काय झालं, त्या घरी वापस आल्या आणि त्यांना जपानमध्ये कुठली तरी थेरपी, तिचा शोध लागलेला आहे हे कळलं होतं. ते अमेरिकेवरून जपानला गेला. मिकाऊसीच्या हिलिंग सेंटरमध्ये त्या राहिल्या. तिथे कंटिन्यू 20 ते 30 लोक ऍट ए टाइम 6 महिने त्यांना हिलिंग केली आणि त्यांचा कॅन्सर 6 महिन्यात ठीक झाला. 30 वर्षामध्ये कॅन्सर झालेल्या त्या महिला 80 वर्षापर्यंत जगल्या. तेव्हाची गोष्ट ही. आता तर कंडिशन खूप मुश्किल आहे, पण आता बी कॅन्सर बरा झालेला आहे. मी खरंच कुठल्या तरी एका मॅडमने मला फोन केला होता, त्यांना मला सोल्युशन द्यायचं आहे. ओप्पो कोण आहे? ओप्पो व्हिडिओ ऑन करा. नवीन लोक जर असेल ना, तर नवीन लोकांचा क्लास सोमवारपासून सुरू होणार आहे. मध्ये तुम्हाला कळणार नाही. वाटलं जुने असेल कोणी, तुम्ही तो व्हिडिओ ऑन करू शकता. नाही, मी इथे ऍड झाले त्यांच्यासोबत बोलत आहे. ठीक आहे. बाकी डिटेलमध्ये हिस्ट्री तुम्ही वाचून घ्यायचा पीडीएफ मध्ये. नेमकं म्हणजे कुठून कोणी डिस्कवर केली एवढं जरी माहित झालं तरी ठीक आहे. बाहेरच्या देशामध्ये जर भारत जर सोडला ना, तर बाहेर देशामध्ये अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून रेकीचा युज होतो. हॉस्पिटलमध्ये गोळ्या औषध तर चालू आहे, पण रेकी ट्रीटमेंट दिलं जाते स्पेशली पेशंटला. आपल्या इथे सुद्धा ते ISO जी संस्था आहे ती आपल्या इथे सुद्धा ते प्रयत्न करत आहे. व्हिडिओ ऑन नाही करा तर तुम्ही जाऊ शकता प्लीज, कारण खूप लोक रेकीवाले येऊन राहिले ग्रुपमध्ये. ओप्पो जो कोणी बी असेल ना, व्हिडिओ ऑन नाही करायचा आहे तर तुम्ही क्लासमधून जाऊ शकता. काय झालंय माहितीये का, लोक रेकी. अच्छा, तुम्ही आहे का मॅडम? अच्छा, वैशाली मॅडम आहे का? काय असतं मॅडम माहितीये का, रेकी लोक ऍड लावतात, कुणाला टीचिंग करताना येत ना, मग कॉपी करायला येतात ते एकमेकांची. कॉपी का बरं करायची? तू अभ्यास करा ना. मी रात्रभर जागू मी स्वतःला तयार केलं. मी लोकांना कॉपी करायला थोडी ना माझ्या क्लासमध्ये येऊ देईन, कारण आपलं बी तर टॅलेंट चालते ना काहीतरी. कॉपीच राहते, आणि जे आपण आतून शिकवतो ना ते आपलं असते. तर खूप लोक येतात, जॉईन होतात, आपलं ते नोट करतात आणि लगेच निघून जातात ना, आपल्या क्लासमध्ये सेम शिकवतात. असे करतात लोक, पण त्यांना माहित नाही ब्लॉकेजेस वाढते. मॅडम, तुम्ही रेकीसोबत ज्याच्याजवळ एक वेळा शक्तिपात केला ना, तुम्ही त्याच्यासोबत कनेक्ट राहा. मी खरं सांगते, इतक्या एनर्जी जाणवते ना तुम्हाला, ती वाढत जाते तो एनर्जीचा फ्लो. आम्ही आमच्या एका मॅडम जवळ शिकलो ना, आम्ही खोटं नाही सांगत, भरपूर ऍड येतात, पण आम्ही कोणाच जवळ जात नाही. आम्ही आमच्या मॅडम जवळच सगळे क्लास करतो, कारण तिथे जे 10% ऊर्जा तिथून मिळाली ना, तिथूनच 200%, 500% ऊर्जा त्यांच्याचकडून मिळते. जेव्हा आम्ही मेडिटेशन करतो ना, तर ट्रान्समध्ये जातो आम्ही, कारण खूप एनर्जी जाणवते. कंटिन्यू त्यांच्यासोबत कनेक्ट होऊन. हा सगळा एनर्जीचा खेळ आहे. म्हणून कधीच सांगते ना, तुम्ही जिथं बी जुळा ना, एकच पकडा. तुम्हाला जर समोर जायचं असेल, लाईफमध्ये बदल करायचा असेल तर 10 लोक चेंज नका करू, हजारो याड लागते. कन्फ्युज नाही व्हायचं, कुठं बी एका ठिकाणी जुळायचं. शेवटी तर त्यानंच निवडलं ना आपल्याला रेकी करायला, तर करणंच आहे ना, कुठे बी तर करून घ्यायचं एका ठिकाणी. आणि जुळले बी कुठं, तर तिथं सांगायचं आहे स्वतःवरून माझा शक्तिपात झालाय म्हणून, कारण डबल शक्तिपात होत नाही, ब्लॉकेजेस वाढते. तुम्ही त्या व्यक्तीसोबत कनेक्ट नाही व्हायचं, त्या ओराला. माझ्यासोबत वेगळं आणि त्या व्यक्तीसोबत वेगळं असं कधीही करायचं नाही. ठीक आहे. चला आता बघू आपण औरा काय आहे. मी थोडं स्क्रीन शेअर करते तुम्हाला. बघा, आपल्या शरीराच्या 7 सूक्ष्म शरीर असतात. थोडा हा बघून घ्या, मी दुसरा पण इमेज दाखवते तुम्हाला.
हे आपलं शरीर आणि आपल्या शरीरच्या 7 सूक्ष्म शरीर असतात, ते आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. दिसून राहिले सगळ्यांचा जो औरा कलर असतो ना, नॅचरली तो वेगवेगळा असतो. पण रेकी लेवल 2 हम्म. मध्ये जेव्हा तुम्ही ऍडमिशन घ्याल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला औरा कलर सुद्धा काढता येते. तुमच्या घरातील प्रत्येकाचा औरा कलर काय आहे तो काढता येते. आता बघा, औरा कलर चेंज पण होतो. आता जसं माझ्या नावाचा आणि जन्मतारीखचा जो मी औरा कलर काढलेला आहे, तो माझा ग्रीन आहे. मी वर्ष 3-3, 4-4 वर्ष आजारी पडत नाही. कारण ग्रीन कलर हा तुम्हाला स्ट्रॉंग ठेवते, आरोग्याची ऊर्जा आहे ती ग्रीन कलर. हम्म. आता मी मेडिटेशन करते 2-3 वर्ष झाले, तेव्हापासून माझा औराचा कलर ब्लू झालेला आहे, डार्क ब्लू. डार्क ब्लू कलर हा थर्ड आय चक्राचा असते. मी चक्र शिकवते मी नंतर तुम्हाला. थर्ड आय चक्राचा असते, जे तुम्ही विचार करता ते साक्षात तुमचे तथास्तु होतात. म्हणजे मी जर म्हटलं मला आता एवढे एवढे स्टुडंट पाहिजे, मी जर असे 3 दिवस कंटिन्यू एक इंटेन्शन दिलं, तर माझी ती इच्छा लगेच पूर्ण होते. त्यासाठी हे चक्र आहे. मी चक्रानंतर सांगतेस तुम्हाला. आता बघा, तुमच्याकडे पेज आहे का एखादं कोरं पेज आहे? मी औरा कसा बघायचा ते सांगते. औरा प्रत्येक व्यक्तीला, झाडाला, प्राण्याला, मोबाईलला, वस्तूला, सगळ्या गोष्टीला औरा आहे. या पेनाला सुद्धा औरा आहे. आपल्या हाताला, अंगठ्याला, सगळ्याच गोष्टीला औरा आहे. मी आता एक इमेज दाखवते तुम्हाला. ओरा म्हणजे काय मॅम म्हटलं? औरा म्हणजे आपल्या बॉडीच्या अवतीभोवती हा. जो एक सूक्ष्म शरीर असतात 7. मी डिटेलमध्ये सांगते औराच्या बारेत. सूक्ष्म 7 शरीर असते. जेव्हा कुठे नकारात्मक ऊर्जा याची असली ना, तर पहिले तिथे येते औरामध्ये. औरामधून तुमच्या 7 चक्रामध्ये येते. मग तुमची जी लाईफ आहे ना, इनबॅलन्स होते. मग सगळे जे प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये येऊन राहिले ना, ते तिथनच येतात, ओरामधून. औरामधून. अच्छा. डिटेलमध्ये सांगते. थोडं खूप महत्वाचा आहे आजचा क्लास, कारण तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या, हे बघा, असे औराचे कलर असतात. प्रत्येकाचा औरा कलर वेगवेगळा असतो. आणि हा कलर तुम्हाला कसा काढायचा, जे सेकंड लेवलला जे ऍडमिशन घेईन ना, त्यांना काढ देतो. 1 मध्ये नाही सांगलं जात. आता किरणे फोटोग्राफीने एका थंबचा हे काढला औरा. औरा प्रत्येकाला, वस्तूला, प्राण्याला, झाडाला, सगळ्यांचा औरा आहे. कसा काढायचा, कसा पाहायचा ते सांगते मी. त्यांनी थंबचा औरा काढला, तर बघा कलर दिसत आहे. आणि हे जे आजूबाजूला किरणे दिसत आहे, हे त्या थंबचा औरा आहे. पण बघा, इथे कलर दिसत आहे आणि इथे ब्लॅक कलर दिसत आहे. याचा मतलब काय आहे? इथे इंजर्ड झालं असेल कदाचित त्या व्यक्तीला, किंवा काहीतरी चिरा पडला असेल, काहीही झालं असेल, म्हणून तिथे एनर्जी ब्लॉक झाली, म्हणून तो कलर काळा दिसून राहिलाय. कळलं? म्हणजे याप्रमाणे, म्हणजे सांगायचं मला असं आहे की तुम्हाला जर कुठे कोणता प्रॉब्लेम होत असेल, जे काही सफरिंग होत असेल ना, त्या त्या भागावरती एनर्जी ब्लॉक होते, म्हणून ती सफरिंग होते. कशी होते मी ते चक्राच्या थ्रू समजून सांगा ना समोर. आता बघू औरा पाहाला. औरा कसा बघायचा? तुमचे जो कोरं पेज आहे का, एक असा डॉट काढा. त्या डॉटवर कंटिन्यू कॉन्सन्ट्रेशन करून थोडा वेळ बघा. तुम्हाला कलर दिसेल औराचा. कलर नाही दिसेल, त्याचं जे एक वलय दिसेल एक. आणि औरा म्हणजे काय बघा, एकदा समजून घ्या. आपले बघा, जे ईश्वर गुरुचे फोटो बघितले का आधीच्या काळामध्ये यायचे, ईश्वर गुरूंचे फोटो आधीच्या काळात, नवीन आहे का? कोणीतरी जॉईन झालंय मोबाईलच्या नावाने. नवीन असेल तर तुमचा क्लास सोमवारपासून सुरू होणार आहे. हा मध्ये क्लास आहे, तर तुम्हाला कळणार नाही मध्ये. चला, एक डॉट काढा आणि त्या डॉटकडे बघायचं कॉन्सन्ट्रेशनने. आधी काढून ठेवायचा आणि मग बघायचंय, हो. आणि बघा त्याच्या आजूबाजूला, जसं मी आता थंबचं दाखवलं ना तुम्हाला औरा, सेम दिसेल तुम्हाला तसं लाईट. थोडं बघा कॉन्सन्ट्रेशनने. दिसला ना? आता तसंच जर याचा पाहण, किंवा तुम्ही पूर्ण असा हात जरी ठेवला ना, हाताचा पाहण ना, तर सेम तसाच दिसन. हे प्रॅक्टिकल तुम्ही नंतर करजा, ठीक आहे? कारण कालचा मेडिटेशन मध्ये गेला ना आपला दिवस, तर शिकवण्याचं खूप राहिलंय. त्याच्यामुळे तुम्ही कशाचं बी आता औरा कसा पाहायचा, कुठली बी वस्तू घ्या आणि कॉन्सन्ट्रेशनने त्याच्याकडे बघायचं. तुम्हाला सगळं याचा औरा दिसून जाईल.
असा जरी हात ठेवला तर तुमच्या पूर्ण पंजाचा औरा दिसून जाईल. आता व्यक्तीचा कसा बघायचा? ठीक आहे. आता आपल्या समोर व्यक्ती आहे आणि त्याचा औरा बघायचा आहे, तर त्या व्यक्तीला समोर बसवायचं, सांगायचं डोळे बंद कर आणि कंटिन्यू त्याच्या नाकाकडे बघायचं इथे. त्या व्यक्तीचा औरा कळतो. आता तुम्ही माझ्याकडे बघा आणि मला सांगा माझा औरा कुठल्या कलरचा आहे, कारण मला माहित आहे. मग मी सांगते तुम्हाला. वाटल्यास मी डोळे बंद करून देतो, कारण डोळे असं बघितलं की हसायला येतं. अच्छा. कुठला कलर दिसला थोडा? थोडा, कारण एवढं कॉन्सन्ट्रेशन तुमचं होणार नाही सध्या. काहीतरी मला थोडा blue फरक. दिसला. कुठला दिसला सांगा? अनम्यूट करा. मॅडम मला ब्ल्यू दिसला थोडा काळा. कोण आहे? कोण नाव सांगा मला? वैशालताई आहे का? वैशाली देशमुख बोलते. थोडासा ब्ल्यू दिसला, ब्ल्यू. पेट ब्ल्यू. ब्ल्यूच आहे, ब्ल्यूच आहे. बरोबर आहे. थँक्यू. कॉन्सन्ट्रेशन छान आहे. थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह आहे तुमचं. थर्ड आय चक्र ज्याचं ऍक्टिव्ह असते त्याचं हिलिंग खूप सुंदर होते. त्याच्या हिलिंगचा रिझल्ट खूप भारी येते. ठीक हो आहे. का? थँक्यू. म्हणजे तुम्ही जर रेकी शिकले कुणाला Thank you, madam. स्वतःच जरी हिलिंग करा. हा वैशालताई, तुम्ही मला आता तुम्हीच बोलले ना अंगठा हे होत आहे म्हणून. उद्या शक्तिपात झाला हो. की तुम्ही करा तुमचं जरा हात हो वगैरे हो ठेवून, मॅम. रिझल्ट येतो. बरं बरं, ठीक आहे मॅडम. हो हो. बघा, आता दुसऱ्याचा औरा कसा बघायचा? ठीक आहे, दुसऱ्याचा बघितला. आता स्वतःचा औरा कसा बघायचा प्रश्न पडला असेल. घराचा आरसा असेल ना मोठा, त्या आरशासमोर जायचं, उभं राहायचं आणि आपल्या हो. नाकाकडे बघायचं कंटिन्यू. आपला औरा कलर दिसून जाईल तुम्हाला. ठीक आहे. हम्म. नंतर करा प्रॅक्टिकल, त्याला वेळ द्यावा लागते. कॉन्सन्ट्रेशनसाठी थोडा टाइम जातो ना. आता बघा, आपला ओरा किंवा दुसऱ्याचा ओरा एकमेकाला कसा फील होतो, कशी त्याची एनर्जी आपल्याला टच होते ते मी सांगते तुम्हाला. प्रॅक्टिकल तर करून दाखवते. आपण बघा कितीतरीदा लग्नामध्ये सजून जातो, छान तयारी करून जातो ना. पण तिकडनं हो. आल्यावर काय होते आपल्यासोबत सांगा? थकल्यावानी वाटतं तिकडून आल्यावर. थकल्यावानी वाटते, ते नॉर्मल झालं. पण बघा कधी कधी चिडचिड वाटते, कधी कधी हो. खूप म्हणजे असं वेगळी फिलिंग येते. कारण लग्नामध्ये असं म्हणजे कितीतरी फ्रेश लोक नाही येतात. वाटत फ्रेश बाहेरून नाही वाटत. आल्यानंतर असं. नाही, हा. ते बाहेरचा अनुभव वेगळा. आपण जेव्हा खूप गर्दीत जातो लग्नातून ना, पण. हा, त्या लग्नातूनच. गर्दीतला अनुभव सांगते. आपण जर गर्दीमध्ये गेलो आणि त्या गर्दीमध्ये कितीतरी लोक येतात, त्या लोकांचा औरा जो कनेक्ट होतो ना, त्या औराची एनर्जी घेऊन येतो आपण. कुणाचं जर हाय लेवलचा निगेटिव्ह असला ना, तर बघा आपल्याला तर सांगू नाही शकत शब्दात, अक्षरशः कोणी तर बिमार सुद्धा पडून जातं. होतं ना असं. कारण ती दुसऱ्याची एनर्जी आपल्याला कनेक्ट होते. तुम्ही माझ्यासोबत का हो बरं हो कनेक्ट आहे? बरोबर आहे. होते ना मॅडम. आता तसंच एक्झाम्पल सांगते. आपल्या घरी बघा, जर कुणी आता जसं ऍट प्रेझेंट माझ्या घरी चांगलं वाटत आणि एखादी व्यक्ती खूप हाय लेवलची निगेटिव्हिटी वाली आली आणि बसली, कदाचित आपल्या घरी बघा असं विचित्र वाटते. आताच चांगलं वाटत होतं, का बरं काय झालं, कसं तरी वाटून राहिलं घरामध्ये. आपल्याला प्रश्न पडला खूपदा. कारण त्या व्यक्तीची जर एनर्जी हाय लेवलची असेल ना, निगेटिव्हिटी, तर ते सोडून जाते, ती एनर्जी होते, ती सुटून जाते तिथे. आणि मग बघा याच्यावर इलाज काय करायचं? किंवा आपल्याला बी खूप नकारात्मक वाटलं किंवा व्यक्ती आला, असं काही झालं, आपली आजी जी आपली नजर काढायची नाही नमकनी, ती अशीच नाही हा. काढायची. त्यांना रिझन माहित होतं, कारण नमक मध्ये नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह करण्याची पॉवर आहे. हे सायन्सने प्रूव्ह केलं, पण आपली आजी सायंटिस्ट होती तेव्हा. ठीक आहे. मग काय करायचं? आंघोळीच्या पाण्यामध्ये नमक टाकायचं आणि आंघोळ करून घ्यायची. अच्छा. ठीक आहे. आणि जर घरामध्ये असं वाटलं, पण करायचं कंपल्सरी करा. हप्त्यातून एकदा पाण्यामध्ये नमक टाका आणि पोचा लावून घ्या. नकारात्मक ऊर्जा आहे ती रिमूव्ह होऊन जाते. आता ठीक आहे, पण त्याच्यानंतर तुम्हाला जे सिम्बॉल भेटणार आहे त्या सिम्बॉलचा रिझल्ट लई भारी आहे. सिम्बॉल टाकून जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा खूप सुंदर रिझल्ट येतो. ठीक आहे. ज्योती कोण आहे? मॅडम, तुम्ही ज्योती मॅडम नवीन जर असाल ना, तर सोमवारपासून क्लास सुरू होणार आहे. मग हा मध्ये क्लास तुम्हाला कळणार नाही. सोमवारपासून जॉईन व्हा त्या क्लासला.
बरं, कळला ओरा? आता ओरा हा ओरा जसं आपल्याला 2 टाइम भाजी पोळी जेवण करायचंय तसं आपल्याला ओरा क्लीन करायचा आहे. 2 टाइम जरी नाही केला तरी एकच टाइम करा, पण करा. कारण जे काही आता आपल्यामध्ये जे सफरिंग चालू आहे ना ऍट प्रेझेंट, कारण आपल्या ओरामध्ये खूप हाय लेवलची नकारात्मक ऊर्जा आहे, म्हणून ती आपल्याला त्रास होतो. आता एक प्रॅक्टिकल करते, मग मी आपला स्वतःचा ओरा कसा क्लीन करायचा ते सांगते. कोणीतरी आहे का घरी? एक जण पाहिजे मला सपोर्टला तुमच्याच. कोणाच्या घरी आहे? आहे आहे का माझ्याकडे. ते? हा चला, एक जण. तुम्ही करू मुलगा आहे शकता मुलगा. करा प्रॅक्टिकल आपापलं करू शकता. तुम्ही घ्या अच्छा असं फेस टू फेस उभे राहा मागच्या साईडला. अच्छा. मुलगा आहे मुलगा. आजीव काय करते? दार खोलतो थोडा. 1 मिनिट. 1 मिनिट दार खोल. हा. आता समजलं मी व्हिडिओ का बरं ऑन करा म्हणते? कारण व्हिडिओ ऑन करण्याचं रिझन हे आहे की तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट व्हा, तेव्हाच तुम्हाला माझ्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे? आता हात रफ करायचे. मॅडम तुमचा शक्तिपात झाला ना? मॅडम ऐका, शक्तिपात झालाय ना? मी प्रेयर सांगते, रेकीला कॉल कसा करायचा आहे. स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य मनाचे माझ्यासोबत. मना तिथे मागे उभं राहून मोबाईल ठेवून द्या एक अच्छा. साईड, मला दिसल्या पाहिजे. दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, यांना तुला समस्त पाहायचंय. गुरुजन व माता पितांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ज्याला ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानतात त्यांचं आव्हान करत आहे. हात रब करायचे दोघांनी पण, असे हात रब करायचे. नाही, तुमच्या मुलाला तुमच्या जवळ घ्या, मागे बघा. ते मॅडमला बघा, त्या मॅडम जशा उभ्या आहे. मुलीला साईड करून घ्या, एनर्जी कनेक्ट होते, तिला साईड करून घ्यायचं आहे. तुम्ही मागे उभे राहा, मागे. आणि मोबाईल ठेवा जसं आम्हाला दिसलं पाहिजे. तुमचं म्यूट झालेलं आहे, अनम्यूट करा. अनम्यूट करायचं आहे. अनम्यूट केलं. हा. केलं बघा, मागे उभे राहा. मोबाईल ठेवून द्या, मागे उभं राहायचंय. साईडला ठेवू चालेल तुम्हाला? हो हो, आम्हाला दिसा पण हा, आम्हाला दिसलं की मी सांगते कसं करायचंय. हा. हात रब करायचे. आर्यन ये ना. रेकी अमृत, रेकी एक मिनिट. अमृत, रेकी अमृत. अमृत. आणि दोघंही एकमेकाच्या दिशेने या, तुम्हाला एनर्जी जाणवेल. दोघंही अच्छा. एकमेकाच्या दिशेने या, तुम्हाला एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी जाणवेल. काहीतरी मॅग्नेटिक फील झाल्यासारखं जाणवेल. तुम्ही स्क्रीनवर असणाऱ्या मॅडम, तुम्ही माझ्या हाताला करा एनर्जी. माझ्या हाताकडे हात आणा. वैशाली मॅडम, सुनीता मॅडम, अच्छा. माझ्या हाताकडे हात आणा. तुम्ही त्यांच्यासोबत करा प्रॅक्टिकल. या जवळ एकमेकांच्या. बस झालं. एकमेकांच्या जवळ यायचंय, एकमेकांच्या जवळ यायचंय. असे हात घेऊन एकमेकांच्या जवळ यायचंय. नाही, हळूहळू यायचंय, हळूहळू यायचंय. नाही बाबू, हळूहळू दूर आणि यायचंय. जवळ जवळची. हा. हळूहळू हात ये मागे जवळ. घे तुझे, हात मागे घ्या दोघे जण. ताई, पूजा मॅडम, माझ्यासाठी. पूजा मॅडम, हळूहळू. हात मागे घ्या, हात मागे घ्या. हात मागे घ्यायचे. त्या मुलाला पण सांगा हात मागे घे, हात मागे घ्या. मी सांगते ना, हात मागे. आणि बोट जोडून आणि हळूहळू हळूहळू समोर या, हळूहळू समोर या. एक हळूहळू समोर. मॅग्नेटिक खिचाव तुम्हाला फिलिंग येईल. एक मॅग्नेटिक खिचाव वाटेल बघा. हळूहळू या, हळूहळू या बघा. हाताला काहीतरी हात मॅग्नेटिक फील होईल तुम्हाला. अनुभव करायचा आहे, मॅग्नेटिक फील होईल. अनुभव करायचा आहे, कारण ती एनर्जी फील करायची असते, दिसत नसते. बोलू नको ना, थांब ना थोडं. काहीतरी फील होत आहे का मॅडम? हो थोडं होत आहे ना, थोडं म्हणजे थोडंच होईल, कारण शक्तिपात 10% झालाय म्हणून. कळलं? आता हे त्याचं त्या समोरच्या तुमच्या मुलाचा औरा तुमच्या सोबत कनेक्ट झालेला आहे. कांचन मॅडम, जाणवलं काही? हो थोडं. हा, थोडंच जाणवेल सध्या. हा. म्हणजे आता इथे काय झालं, एक उदाहरण याच्यासाठी होतं की आता झालं, त्यांना पाठवून द्या, तुम्ही येऊन जा. कट डिलीट करायचं आहे. कट डिलीट. कारण दुसऱ्यासोबत जेव्हा आपण कनेक्ट होतो त्याची एनर्जी आपण पकडून ठेवायची नाही. आज बघा, कोणाचा शोल्डर जास्त भारी होते मला सांगा खरं. शक्तिपातच्या वेळेस शोल्डर कोणाचे भारी होते? वाटलं. तुमचे होते ना. तुमचं अख्खं दुखणं माझ्याजवळ आलं सकाळी. आता वाटलं. आता नाही, मला नाही माहिती कोणाचं होतं, पण अख्खं दुखणं माझ्यावर आलं मगाशी सकाळी. पूर्ण शोल्डर इतके भारी झाले होते ना, भयानक. कारण ते कनेक्ट होतो ना आपण समोरच्याच्या एनर्जी सोबत, तर आपल्याला फील होती ती एनर्जी. ठीक आहे. आता बघा, हात जड वाटत आहे असे. हा, तीच आहे रेकी.
रेकी हात तीच जड जड आहे. वाटतंय असे. हो 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 तीच आहे. असे काहीतरी राऊंड फिरल्यासारखं वाटेल, कुणाला मुंग्या हो चालल्यासारखं, हो कुणाला हो गरम हो तसं वाटते, जड जड वाटतंय. कुणाला थंड वाटते. सगळ्यांचं सेन्सेशन वेगळं वेगळं असते. ठीक आहे, आपापल्या बॉडीनुसार. हो. कळलं तर दुसऱ्याची एनर्जी आपल्याला कशी कनेक्ट होते. म्हणून आता आपण कशा व्यक्तीसोबत राहायचं कळलं. कारण तुम्ही ज्याच्यासोबत राहाल त्याच्यासारखं घडाल. ठीक आहे. आता आपला हा. औरा कसा क्लीन करायचा. आता रेकी लेवल 1 मध्ये फक्त 10% ऊर्जा आहे. पण तुम्ही जेव्हा मास्टर लेवल आणि तिकडे समोर करांना सिम्बॉल येतात नाही, ते सिम्बॉल जेव्हा तुम्ही युज करता तेव्हा त्या सिम्बॉलचा रिझल्ट खूपच आहे. 100% रिझल्ट आहे. थोडं म्यूट करून घ्या, मला बॅकग्राऊंड साऊंड रेकॉर्ड द्यायला. 100% ऊर्जाने जेव्हा तुम्ही विचार करा, 10% ऊर्जेचा रिझल्ट आज एवढा आहे, तर 100% ऊर्जेचा रिझल्ट किती चांगला येईल. आता काय करायचं. आता तर माझ्याजवळ, तुमच्याजवळ सिम्बॉल नाही, माझ्याजवळ आहे. सिम्बॉल टाकले. सिम्बॉल टाकल्यानंतर ज्या कुठल्या कारणाने माझ्या 7 चक्र ओरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल ती माझ्या हातांमध्ये आली. तुम्ही करा, तुमचं रेकी झालंय, तुम्ही करा. तुमचे हात जड पडेल. अगर तुमच्या आभामंडळामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर हात भारी होईल. हात कप शेप मध्ये करायचे. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, हात असे कप शेप मध्ये करायचे. कधी बी रेकीला बोलवायचं असलं तर रेकीला कॉल करायचा आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, समस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. तेव्हा कुठं स्टार्ट करायचं. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभामंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभामंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हळूच हात खाली न्यायचे. हाताला खाली न्यायचे. त्या ऊर्जांना फिलिंग करायचंय. मुलांना बाजूला पाठवा, तुम्ही नकारात्मक ऊर्जा काढत आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभामंडळात असेल, हळूच हात पायाखाली, पायापर्यंत न्यायचे. त्या ऊर्जांना फील करा. हात भारी होईल. नकारात्मक ऊर्जा जर औरामध्ये असेल तर हात भारी होईल. हळूच हात खाली न्यायचे आणि त्या ऊर्जांना डोळे खोला. सध्या आपण प्रॅक्टिकल करून राहिलो. डोळे खोला आणि त्या ऊर्जांना असं पकडायचंय खालून पायापासून आणि 3 वेळा फुंक मारायचे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. कारण शुद्ध का करायचे. कारण मी सांगितलं औरा एनर्जी टच होते ना. आपण जर घरामध्ये ती एनर्जी सोडली तर त्रास होईल ना कुणा ना कुणाला. होईल ना. त्यासाठी ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो. किती वेळ करायचंय. 3 वेळा. 3 वेळा. पण एक लक्षात ठेवा, सेकंड लेवलला जो सिम्बॉल येते त्या सिम्बॉलने औरा लवकर क्लीन होते आताच्या पेक्षा. ठीक आहे. आता मी सेकंड लेवलला एक कोर्स शिकवत असते. माझ्याकडनं फ्री असते, मी त्याची चार्ज नाही घेत. पेंडुलम डाउजिंगचा. बघा, तुम्ही बघितला असेल फेसबुकवर. पेंडुलम डाउजिंगचा कोर्स बघितला का. बघितलं. ते एक काहीतरी असं असतं मॅग्नेट, काय म्हणते त्याला, त्याच्याकडे पेंडुलम. एकसारखं बघायचं. हा. पेंडुलम नाही, ते वेगळं आहे. हे पेंडुलम डाउजिंग. याने तुम्ही तुमचा अच्छा. औरा कलर काढता येते. याने हिलिंग सुद्धा करता येते. याने तुमची चक्राची एनर्जी किती आहे ते सुद्धा करता येते. आता मी एक्झाम्पल साठी जर म्हणाल तर मी कोणाचा औरा कलर काढून, औराची एनर्जी काढून देते. माझा काढा ना मॅडम. ठीक आहे. मॅडम माझा पण काढा. हो, काढून देते. तुमचं सगळ्यांचंच काढून देते. थोडा क्लास चालन लेट, 10 मिनिटं बसाल ना. हो हो चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चालेल. कुठे राहता कांचन मॅडम. नागपूर, टेलिफोन नगर चौक. अच्छा, तुम्ही माझ्या एरियाचे आहे. अच्छा, तुम्ही इकडेच आहेत का. मी नागपूरचीच आहे. हा. मॅडम हा अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे निगेटिव्ह असते. अच्छा. आणि क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह असते. आणि याला जर म्हणून मी तुम्हाला चार्ज करून द्या तर हात असाच चार्ज करून देईन तुम्हाला. निगेटिव्हिटी रिमूव्ह कराल आणि हा स्वतःवरून पॉझिटिव्ह फिरतो. मग तुमचा ऑरा पण हाच क्लीन करून देतो.
आता थोडं एक ट्रायल म्हणून मी दाखवून देते, बाकी सगळ्यांचं करायला वेळ जाईल, एवढं नाही करणार. हा फक्त मी हा. एनर्जी आहे ऍट प्रेझेंट कशी एनर्जी आहे, किती टक्के आहे मी ते सुद्धा काढून देते. अच्छा. तुम्ही दूर आहे म्हणून, माझ्या जवळ राहिले असते ना याच्यापेक्षा जास्त तो एनर्जी हे करते. बघा आता अच्छा. तोच फिरण, त्याला सांगाच नाही लागत. त्याने नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह केली, आता त्याच्यानंतर हा. तोच तुम्हाला चार्ज पण करून देते. अच्छा. आणि चार्ज करायला ह्या स्लो हम्म. का बरं फिरत आहे माहितीये, कारण तुम्हाला हा. चार्जिंगची जास्त गरज आहे. कळलं का? म्हणजे बघा आता हो मी मॅडम. एक्झाम्पल सांगते. मी याला विचारते, हे डाउजर ऍट प्रेझेंट हम्म. मी जोशना चव्हाण, माझ्या औराची एनर्जी कशी येते मला सांग. हे डाउजर मी जोशना चव्हाण ऍट प्रेझेंट, माझ्या औराची एनर्जी कशी येते मला सांग. हात मी हलवत नाही, बघून घ्या, तोच हलतो. त्याला प्रश्न करायचा हम्म. असतो, अरे पण तो कनेक्ट होते सिम्बॉलनी कनेक्ट होते म्हणून. बघा हम्म. कळलं? ह्या दाखवते एनर्जी. हा वाला कोर्स मी फ्री मध्ये शिकवते, याचे चार्ज नाही घेत मी. अच्छा. हा हम्म. मॅडम सांगा, कुणाचं? मॅडम सुनीता मॅडम, सरनेम सांगा ना. अनम्यूट करा. मॅडम माझा करा ना, वैशाली देशमुख. सगळ्यांचंच करून देते, थोडं वेट करा. हा. सुनीता मॅडम सरनेम म्यूट आहे, अनम्यूट करा. हा चौगुले. कुठे राहता? चिपळूणला. चिपूळ. चिपळूण. चिपूळ, चिपळूण. हा ठीक आहे. घराची एनर्जी कशी येते सांगा. मॅडम नकारात्मक, निगेटिव्ह. आणि खूप आहे, खूप आहे, याची स्पीड बघा, खूप आहे. दिसला? हो. स्टॉप. असं हार नाही मानायची, ही सुरुवात आहे आपली. आपल्याला खरं म्हणजे कळलं नेमकं, त्याचं रिझन कळलं आणि आपल्याला म्हणजे आज. एक म्हणजे विचार, म्हणजे आपण त्याला आपल्यामध्ये असं निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काही घाणेरड एनर्जी आहे का? आपण बघा आता हे 2 दिवसात जे शिकलो ना आपण, खरं म्हणजे मी सांगते तुम्हाला, मग मी करते क्लास. आपण 2 दिवसामध्ये जे शिकलो ना मॅडम, हे फक्त आपण एनर्जीनी बनलेलं आहे. शब्द एनर्जी, जे बोलतो ना आपण, ते आपले शब्द आपल्याला तथास्तु होते. म्हणून काय म्हणते, आपल्याला जे पाहिजे ना तेवढा विचार करायचा आहे, जे नाही पाहिजे त्या गोष्टीचा आपल्याला बिलकुल बी विचार करायचा नाही. ठीक आहे? म्हणून आजपासून म्हणा स्वतःला, मी पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. मी समोर तुम्हाला अफर्मेशन शिकवतेच. वैशाली देशमुख मॅडम, थोडं प्लेस सांगा. नागपूर ना? मगाशी सांगितलं होतं तुम्ही मला. एनर्जी कशी येते मला सांगा. हे डॉक्टर वैशाली देशमुख राहते नागपूरच्या एनर्जी कशी येते? निगेटिव्ह. मॅडम अनम्यूट करा. बोला मॅडम. निगेटिव्ह ना खूप आहे बघा. हो का? मग पॉझिटिव्हिटीसाठी काय कराल मॅडम? रेकी शिका, त्याच्यामध्ये तेच शिकवले जाते, तुमची एनर्जी कशी स्ट्रॉंग बनवायची आहे. आज माहितीये, मी एक गोष्ट सांगते तुम्हाला, रेकी का शिकायची आहे. तुमचा जर वयाचा विचार केला तर तुम्ही म्हणाल मी काय करू शिकून, पण तुम्हाला निरोगी राहायचं आहे. ते निरोगी राहायला मॅडम रेकी माझं करा शिका. ना. हो करून देते. निरोगी राहायला रेकी शिकायची आहे. सगळ्यात हो. महत्वाचं, तुमचे जे काही हॅलो. नातू असन, कामं तर कुठलेच नाही आपल्याला, कमीत कमी त्यांना तर आपण हिलिंग करू शकतो. कमीत कमी हॉस्पिटलमध्ये ती केमिकलची दवाई चालल्यापेक्षा नॅचरली तुम्ही जर त्यांना हिलिंग केली तर त्यांची तब्येत ठीक होऊ शकते. हो. बस एवढंच, अजून याच्यापेक्षा भरपूर काही. सगळ्यात पहिले तुम्हाला ठेवा की मला निरोगी राहायचंय. आम्ही जेव्हा इव्हेंट करायला गेलो होतो ना मॅडम, 85 वर्षाची आजी,
85 वर्षाची. मी त्यांच्याजवळ गेली ना, मी म्हटलं त्यांना, मला तुम्हाला पाहून मला इतकं म्हणजे आज म्हटलं इतकं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढला ना, म्हटलं त्या मला म्हणत होत्या की मी म्हातारी नाहीये. तू नाही म्हटली होती ना मला. तू मला काही बी समज, मी म्हातारी नाहीये म्हणत होती. आणि ती क्लास घेते, 85 वर्षाच्या आजी रेकीचे क्लास घेत आहे. आत्ता सुरुवात केली त्यांनी. म्हणून जगणं कधी पण सुरू होऊ शकते, हार नाही म्हणायची कधीच. पूजा सर बोडके, बोडके सरनेम आहे ना? बोकडे बोकडे बोकडे. अच्छा ठीक आहे, मी म्यूट करते थोडा. कुठले आहे म्हटलं, कुठले आहे? म्यूट झालंय, मी म्यूट केलं होतं. चंद्रपूर. ओके. पूजा बोकडे मॅडमची एनर्जी पॉझिटिव्ह आहे. कारण मगाशी जो अनुभव आला ना तुम्हाला शक्तिपातच्या वेळेस कळलं, आणि चांगलीच पॉझिटिव्ह आहे बघा. खूप मस्त नाही, खूप छान आहे. हे जेव्हा इतकं स्पीडनं घुमते म्हणजे खूप चांगलं, म्हणजे 70-80% तुमची एनर्जी पॉझिटिव्ह आहे. माळ जपताना आध्यात्मिक आहे ना तुम्ही ऑलरेडी. या फील्डमध्ये खूप तुमचा विकास होईल. रेकीच्या फील्डमध्ये या मॅडम. मी जे करते ते पण करा तुम्ही. घरी बसल्या बसल्या मुलांना पण पहा आणि पर मंथ 1 लाख रुपये बी कमवा. तर सांगते मी तुम्हाला, इथून पुढे जर तुम्हाला कुठलाही नकारात्मक विचार आला तर त्याला पकडून ठेवायचं नाही. सरळ नकारात्मक विचार आला तर नाभीपाशी कट 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 डिलेट करायचं. नकारात्मक विचार येतच नाही, इथे तो थांबतच नाही. ठीक आहे. पूजा मॅडम साठी माझं इंटेन्शन खूप छान आहे. रेकीमध्ये तुमचा ग्रोथ आहे. शिकायचं तर आहेच, पण नंतर जे जसं माझ्यासारखं जर लाईफ कोच बनायचं आहे ना, त्याच्यामध्ये ग्रोथ आहे. कारण माहिती आहे ना तुम्हाला, ही आध्यात्मिक फील्ड आहे आणि आध्यात्मिक फील्डवाल्यांचा चांगला रिझल्ट येतो. मला कालपासून, ज्या दिवसपासून आपण भेटलो ना, मला त्या दिवसपासूनच इंटेन्शन होतं तुमच्याकडे बघून. पण एकदम डायरेक्ट कुणाला म्हणता नाही येत ना, कारण सगळे आपापला उद्देश घेऊन बसतात ना, जोडतात ना क्लासला, म्हणून मी म्हटलं नाही. कळलं? आता 7 चक्र समजून घेऊ. इम्पॉर्टंट. इथून पुढे तुम्ही लोकांना ओळखायला शिकणार आहे. आता इथून पुढे तुम्हाला लोकांचा शब्दाचा त्रास करून घ्यायचा नाही स्वतःवर. कारण तो समोरचा व्यक्ती जर आपल्याला बोलते तर त्या व्यक्तीचं ते चक्र ब्लॉक आहे म्हणून समजून जायचं. आता त्रासच करून घ्यायचा नाही. आता मी आधी तुम्हाला चक्र आणि त्याची जागा समजून सांगते आणि त्यानंतर मग मी चक्राचं महत्व समजून सांगते तुम्हाला. ठीक आहे? एक जण अनम्यूट करा, ज्यांचा बॅकग्राऊंड साऊंड नाही येणार तो अनम्यूट करा. बोला. मॅम ते पॉझिटिव्ह साठी सांगा ना, मग काय करायचं? हिलिंग मॅडम, रेकी शिका ना. रेकी कशासाठी? तुम्ही पॉझिटिव्ह व्हा, तर मी सांगून राहिली ना. तुम्ही जर पॉझिटिव्ह झाल्या ना, एकच वेळा असं समजायचं मी एक साडी घेतली, पण अख्ख्या आयुष्यभर साडी ती फाडून फेकून द्या, पण रेकी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहील. तुमच्या तर राहीनच राहील, पण तुम्ही तुमच्या मुलाचे हसबंड, नातेवाईक, त्यांचं बी तुम्ही काहीही कुठल्याही याच्यावर हिलिंग करू शकता आणि ते तर करणार आहे. पण जर तुम्हाला जर वाटलं ना की मला लाईफमध्ये खूप अचीव करायचंय, पैसे करायचंय, त्या उद्देशापर्यंत सुद्धा रेकी तुम्हाला पोहोचते. आता डिसिजन तुमचं, कारण शक्तिपातचा अनुभव तुम्ही घेतलाय. 10% शक्तिपातचाच अनुभव घेतलाय. 100%नी विचार करा. खूप वेगवेगळं आहे रेकीमध्ये शिकायला. माझ्याकडून 2 कोर्स फ्री मध्ये आहे. मी 2 कोर्स दिलेले आहे. मी 2 देतेच. मला लालच नाहीये जास्त पैशाची. मी देऊन देते 2 क्लोज. आणि हे बघा, ही जी मॅडम आहे ना, या मॅडमला इतका सुंदर अनुभव आलाय रेकीचा. थोडा अनुभव शेअर करा प्राची मॅडम. म्यूट आहे. भरपूर छान आहे रिझल्ट. आणि भरपूर डिप्रेशन मध्ये होती. डिप्रेशन मधून निघण्यापर्यंत तर मुलाच्या एज्युकेशन पासून तर स्वतःच्या फॅमिली पर्यंत करण्याची आहे. मास्टर लेवल कम्प्लीट झालाय. बरं 100% शक्तिपात झालेला आहे. आणि शक्तिपात झाल्याच्या नंतर ज्या खऱ्या एनर्जी आहे त्या कळतात. स्वतःची मेंटॅलिटी, स्वतःचं पॉझिटिव्हिजम स्वतः चेंज करता येते. एवढं पॉवर आहे रेकीमध्ये. म्हणजे तुमच्यासारखं कुठेतरी एक उद्देश घेऊन जोडली होती, तेव्हा तिला पण नाही माहिती काय होतं काय नाही. मी हिच्याकडून एक्झिट झालेली स्टुडंट आहे.
हे माझ्या ग्रुपमधून एक्झिट झालेल्या स्टुडंट आहे ह्या माझ्या, आणि मलाच भेटल्या आणि माझ्याजवळ रेकी शिकल्या आणि दोनदा पाया पण पडून गेली. आता ती मला बहीण मानते, अनुभव तिच्या लाईफ मध्ये एवढं छान पॉझिटिव्हिटी आणली, तर तिने मला अनुभव बोलतो. मोठी बहीण म्हणून अनुभव मला बोलतो. सिलेक्ट केलं, त्यासाठी थँक्यू. तुला पण थँक्यू. कोणते कोर्स आहे मॅडम अजून याच्यामध्ये फ्री? मॅडम रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवल मी याचीच फी घेतली आहे. बाकी क्रिस्टलचा कोर्स याची खूप आवश्यकता आहे आपल्याला. तर क्रिस्टलचा कोर्स आणि क्रिस्टल आणि विथ रेकी, बरं का बरं फ्री दिला मी ते बी सांगते तुम्हाला. जेव्हा 100% ऊर्जा तुमच्या रेकीच्या आणि 100% हा. ऊर्जा हे क्रिस्टलच्या, हे सायन्सने प्रूव्ह केलं, मी नाही केलं, याच्यात ऊर्जा आहे. 100% ह्या ऊर्जा आणि 100% त्या ऊर्जा. विचार करा तुम्ही 200% ऊर्जाने जेव्हा तुम्ही वर्क कराल तर तुम्हाला रिझल्ट कसा येईल? रिझल्ट कसा येईल मॅडम? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह येईल, येईल ना मॅम. चांगला येईल ना. हे बघा, हे मी विश बॉस, हे बघा क्रिस्टल सोबत लावलेलं आहे मी माझं. हे पायराइट स्टोन आहे, पैशासाठी, पैसा अट्रॅक्ट करतो आपल्या जीवनामध्ये. आता हे कसं लावायचं, काय लावायचं हे मी नंतर शिकवते, पण मी एक्झाम्पल म्हणून दाखवत आहे तुम्हाला. अशी ग्रीड लावली जाते आणि याच्यावर हिलिंग करतो. माझी 100% ऊर्जा रेकीची आणि 100% ऊर्जा माझी क्रिस्टलची. 200% ऊर्जाने जेव्हा मी हिलिंग करते तेव्हा कुठे ती सक्सेसफुल, अजून सक्सेसफुल होते. म्हणून मी रेकीचा जो क्रिस्टलचा कोर्स आहे मी फ्री मध्ये दिलाय. नाही तर ऑलवेज 5,000 रुपये क्रिस्टलच्या कोर्सची फी आहे. तुम्ही जर कोणाजवळ करायला जाल ना तर 5,000 आणि रुपये fee. अच्छा. आणि रेकीची Level फीज काय आहे? level आणि हे बघा, हे मी ग्रेड माझ्या मुलासाठी स्टडीसाठी लावलेलं आहे, अभ्यासासाठी, मुलांच्या अभ्यासासाठी हे ग्रेड लावलेलं आहे मी. क्रिस्टल विथ माझी जी विश चीट, आपल्या विश कशा पूर्ण करायच्या त्याच्यासाठी मी विश चीट कशी बनवायची, आपल्या स्वतःची, आपल्या घरच्यांची, आणि तिला कसं पूर्ण करायचं हे मी सेकंड लेवलला शिकवते. आता नाही शिकवत माझं 1 ला. अशी ग्रेड लावली. याला मी रोज हिलिंग करते 20 मिनिटं आणि ग्रोथ पण आहे. आता कसं आहे ना, कधी म्हणजे प्रूफ जो दिखता आहे ना वही आहे ना, तेच विश्वास होते ना लोकांना. म्हणून मी हे दाखवलं तुम्हाला का हे बघा मी स्वतः पण करते, फेक नाही आहे हे. कळलं? आता 7 चक्र समजून घेऊ. फी काय आहे महत्वाचं. मॅडम कोर्सची म्हटलं? मॅडम माझे 7,777 आहे. दोन कोर्स फ्री आहे, लाईफ टाईम ऍक्सेस आहे. कधी बी करा क्लास, कधी बी जॉईन व्हा. काही प्रॉब्लेम झाला तर मी कधी बी तुमच्यासाठी सोबत आहे मदत करायला. 7,000 ना? 7,777 एंजेलिक नंबर आहे. एंजलचा कोर्स जो केला आहे ना आमचा, अच्छा तेच. ओके. एंजेलिक नंबर आहे, लकी नंबर म्हणून ठेवली आहे. नाहीतर लोकांची 11 आहे. त्यामध्ये पूर्ण चाललं ना मॅम मग? पूर्ण झालं. आणि लाईफ टाईम म्हटलं मास्टर ना कोर्स. ऍक्सेस पूर्ण. हा. मास्टर कोर्स 2 कोर्स सुद्धा फ्री, 2. अच्छा. आणि लाईफ टाईम ऍक्सेस कधी बी जॉईन व्हा. याच्यानंतर बी जे कोर्स मी फ्री मध्ये देईन ना, देत राहते मी काही ना काही, तेव्हा पण मी हा. 1ही रुपया मी फी चार्ज करत नाही. ते कोर्स फ्री मध्ये माझ्याकडून कधी ठीक पण. आहे मॅम, याच्यावर बोलू नंतर. आता ते सांगा आधी. स्क्रीन शेअर झाली आहे का? हो. अच्छा, बघा आता पहिले ना चक्राची जागा समजून घेऊ. हे जे चक्र दिसत आहे आता असं समजून घ्या आपणच बसलाय. चक्राची जागा पहिले, मग त्याच्यानंतर त्याचं महत्व. मूलाधार चक्र फिमेलच्या जेनेटिक ऑर्गन जवळ असते सगळ्यात लास्ट, आणि मेलच्या रीडच्या हड्डीच्या सगळ्यात खालच्या भागामध्ये मेलचं असते. कळली जागा त्याची? कलर याचा लाल आहे. त्यानंतर स्वादिष्टान चक्र 3 उंगली नाभीच्या खाली, 3 उंगली नाभीच्या खाली स्वादिष्टान चक्र, कलर केशरी येतो. 3 उंगली नाभीच्या वर मणिपूर चक्र येते. आणि त्यानंतर छातीच्या मधोमध इथे येते अनाहत चक्र, याला हार्ट चक्र सुद्धा म्हणतात. प्रेमासाठी आपलं सहसा हे चक्र जास्त ब्लॉक होते बघा, इथे भारी भारी लागते छातीमध्ये, होतं ना इमोशनल. जेव्हा आपण जास्त इमोशनल होतो तेव्हा जे काही आपण पकडून ठेवतो शब्द लोकांचे, तेव्हा हे खूप भारी होते. थ्रोट चक्र हे गळ्यामध्ये असते, बोलण्यासाठी कार्य करते. आज्ञा चक्र हे आपले इंट्युशनचे चक्र आहे. जे काही तुम्हाला लाईफ मध्ये मॅनिफेस्ट करायचं आहे ते आज्ञा चक्रावर आहे. आणि सहस्त्रार चक्र आध्यात्मिक प्रगती करते. म्हणून म्हटलं मी पूजा मॅडमसाठी स्पेशल ऑफर होती ती. ऑफर नव्हती, ते इंटेन्शन होतं माझं ब्रह्मांडाकडून तुमच्याकडे. ठीक आहे.
याचे चॅन्टिंग येते, मंत्रा चॅन्टिंग, एक ऑडिओ पाठवून. आता तुम्ही उद्यापासून तुम्ही 7 चक्रा मेडिटेशन करू शकता. पण एवढं लक्षात ठेवा, जेव्हा सेकंड लेवलला जेव्हा सिम्बॉल टाकून तुम्ही 7 चक्रा कराल ना, त्याची ऊर्जा अजून 100% जाणवते. आणि हे विदाऊट शक्तिपातनी जेव्हा तुम्ही हे कराल ना, तर ऍक्टिव्ह व्हायला खूप दिवस लागते. एवढाच फरक आहे. ठीक आहे. तर लमचं उच्चारण होते 3 मिनिटासाठी, वमचं उच्चारण होते 3 मिनिटासाठी, रमचं उच्चारण यम, हम, उ आणि ओम. आता हे काय करायचंय तुम्हाला, याला बोलत बसायचं नाही, व्हिडिओ लावून द्यायचा. आणि त्यामध्ये एक नवीन टेक्निक सांगते मी, एक व्हिडिओ पाठवून, त्या व्हिडिओला डोळ्यांनी बघून करा आणि त्या चक्रावर रेकीला कॉल करून हात ठेवून करा. चक्र ऍक्टिव्ह होते लवकर. ठीक आहे. आणि ते चक्र जेव्हा डोळ्याने बघतो ना, तर व्हिज्युअलाइज करायचे, कारण आपण जेव्हा डोळे बंद करतो ना, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आठवते आणि होत नाही लवकर ऍक्टिव्ह. आणि चक्र ऍक्टिव्ह झाल्यावर तर नक्की एका दिवसाने 21 दिवसांनी रिझल्ट तुम्हीच शेअर कराल माझ्यासोबत. समोर ऍडमिशन घ्याल नाही घ्याल हे तुमचा प्रश्न आहे, पण हे जरूर करा. सोडायचं नाही. इथपर्यंत आले, वेळ काढलाय, शिकल्या, तर याला सोडायचं नाही. इथपर्यंत नक्की करायचं. काही ना काही तर भेटेल ना. नाही एवढं भेटेल तर एवढं तर मिळेल. ठीक आहे. आता चक्राच्या बाऱ्यात थोडं डिटेलमध्ये समजून घेऊ आपण. काय करू? बघा, हे आपले 7 चक्र अख्खं जीवन के प्रमुख ऊर्जा केंद्र, शरीर के 7 चक्र. आणि इथे आपले चक्र खूप सारे सूक्ष्म चक्र आहे, पण जे मेन चक्र आहे ते फक्त 7 आहे. मेन चक्र ज्याच्यावर आपलं अख्खं जीवन अवलंबल आहे. आणि आपले इथे पामचक्र असतात. हे पामचक्र ऍक्टिव्ह करायचे असतात. जेव्हा जेवढे ऍक्टिव्ह कराल तुम्ही हे पामचक्र, तेवढी ऊर्जा जास्त जाणवेल तुम्हाला रेकीची. ठीक आहे. कळले. याची जागा बघा इथे दिसत आहे आणि याचे कलर आहे. आता इथे यांच्यावर चक्र उनके कार्य, आता कोणत्या चक्राचं कोणतं कार्य आहे चांगलं डिटेलमध्ये समजून घ्या. इथून पुढे तुम्ही व्यक्तीला ओळखायला शिकणार आहे. आता मूलाधार चक्र बघू आपण. मूलाधार चक्र सांगितलं मी, जेनेटिक ऑर्गनच्या जवळ, फिमेलच्या आणि मेलच्या रीढच्या हड्डीच्या सगळ्यात खालच्या भागामध्ये. आता आपल्या घरामध्ये असा व्यक्ती असते, रिमोट देतं का, पाणी देतं का, हे आणून देतं का, ते आणून देतं का, मी बसूनच राहतो. आहे ना आपल्या घरी अशी व्यक्ती? कोणीतरी असन, एखादा 10 नाही पण एक तरी व्यक्ती असन नक्कीच. माझं काम करायला इच्छाच होत नाही, मला काम करायची इच्छाच होत नाही, मला उदासल्यासारखं लागत आहे, माझे पायच दुखत आहे, माझा हड्डीचा त्रास होत आहे म्हणतात ना, त्यांचं समजून जायचं मूलाधार चक्र ब्लॉक आहे म्हणा. ठीक आहे. आता इथून पुढे समोरच्या व्यक्तीचा राग कधीच नाही करायचा. सरळ माइंड मध्ये आणायचं चक्र ब्लॉक झालेला आहे व्यक्तीचं, म्हणून हा व्यक्ती असा बिहेवियर आपल्यासोबत करत आहे. ज्याचं ऍक्टिव्ह असतं तो व्यक्ती काय करतो, पैशाचं चक्र मूलाधार चक्र आहे. ज्याचं ऍक्टिव्ह असेल त्याच्याजवळ फ्लो होतो. ठीक आहे. आता डिटेलमध्ये सांगते तुम्हाला. यह चक्र पुरुषों की रीढ़ की हड्डी के सबसे नीचे तिकोनी हड्डी और महिलाओं के अंडाशय के मध्य क्षेत्र में अवस्थित है. यह चक्र शरीर के भौतिक जीवन शक्ति का स्थान है, जो व्यक्ति के लिए प्रेरित करता है. भौतिक जीवन शक्ती म्हणजे बाहेरची दुनिया. पैसा आलाय, ज्याचं ऍक्टिव्ह असलं त्याच्याजवळ पैशाचा असा फ्लो होते, म्हणजे भौतिक झाली भौतिक जीवन शक्ती, तुमच्या सगळ्या इच्छा. यह चक्र कुंडली जागरण और प्रचुरता का परिचय देता है. जेव्हा कोणाचं आध्यात्मिक प्रगती जेव्हा होते ना, कुंडली जागरण होते. खूप जे आध्यात्मिक लोक आहे ना त्यांची कुंडली जागरण होते. त्याला ध्यान साधना बी तेवढीच करायला लागते. तर कुंडली जागरणसाठी हे चक्र महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही समोर ऍडमिशन घ्याल ना, तेव्हा ह्या कुंडलीचा तुम्हाला अनुभव येईल किंवा तुम्हाला काम पण पडेल समोरच्या ह्याच्यात. संबंधित अंग, सुपरनील ग्रंथी, मूत्रपिंड, आज जर हे चक्र ब्लॉक असलं तर बघा वारंवार व्यक्तीला बाथरूम लागते, हड्डीचा त्रास असतो, पाय दुखते, असे खूप सारे त्रास होतात. आपल्या खालच्या भागाच्या साईडनी पाय सुजतात. हे चक्र पृथ्वीला रिलेटेड आहे. याचं तत्व कुठलं आहे, पृथ्वी. जसं बघा आधीच्या काळात आपल्या आजी वगैरे बघा बिना चप्पलने फिरायला जायच्या, पण त्यांचे पाय दुखायचे नाही. त्यांनी कधीच कंप्लेंट केली नाही पाय नाही दुखायचे, कारण जमिनीसोबत तुम्ही जेवढं जुळून राहाल तेवढं हे चक्र नॅचरली तुमचं ऍक्टिव्ह होत असते. ठीक आहे. जमिनीसोबत. आता जसं पार्कमध्ये गेलं तर मी सरळ सांगते, चप्पल काढून घ्यायची, मातीवर सरळ उभं राहायचं.
चप्पल घालून नाही राहायचं पार्कमध्ये. आणि आम्ही गेली की मी तसंच करते, कारण त्याचं महत्व जेव्हा कळलं तर ते फॉलो बी तर केलं पाहिजे ना आपण. हम्म. रंग लाल कलरचा आहे. भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव. भौतिक शक्ती बाहेरच्या दुनियाशी रिलेटेड आहे. प्रतिकूल प्रभाव, शारीरिक जडता, उदासीनता, भारीपण, अस्थिरोग. जर हे चक्र ब्लॉक असलं तर व्यक्तीला खूप उदासल्यासारखं लागते, काम करण्याची इच्छा होत नाही, तो व्यक्ती कुठल्याही प्रकारचं काम करत नाही. ठीक आहे, घरीच बसून राहीन जाग्यावर, पैसा बी येत नाही, काहीच नाही, तो बसून राहतो फक्त एका कोणत्यामध्ये. दुसरं चक्र बघू, स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 3 बोटं खाली. स्वादिष्टान चक्र हे चक्र हजबंड वाईफच्या रिलेशनशिपसाठी खूप महत्वाचं आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी स्वादिष्टान चक्र खूप महत्वाचं आहे. अगर हजबंड वाईफ मध्ये रिलेशन बिघडले असेल तर हे चक्र जिम्मेदार आहे. हे चक्र हार्ट चक्र नाही, इथून भावना व्यक्त होते. जर एखाद्याला मातृत्व जर प्राप्त नाही होत असेल तर हे चक्र त्या व्यक्तीचं ब्लॉक असते. कुणाला सजेस्ट करा स्वतःवरून. ठीक आहे, स्वादिष्टान चक्र ब्लॉक असते. त्यानंतर एखाद्या आपल्या देशामध्ये बघा जे बलात्कार होतात ना, आता हे चक्र कसं ओळखायचं? अगर हाय ऍक्टिव्ह असलं, सुपर ऍक्टिव्ह असलं तर लोकांकडून, थांबा एक मिनिट मी सेंटेन्स रीड करून देते पहिले. यह चक्र कामशक्ती का केंद्र अहम यह परिचय देता है. आता कामशक्तीचा आपल्या भारतामध्ये किंवा इतर बी ठिकाणी जे काही रेप होतात ना, त्या व्यक्तीचं हे चक्र सुपर ऍक्टिव्ह असते, त्याच्याकडून तो कंट्रोल होत नाही, म्हणून त्याच्या हाताने ती घटना घडते. कळलं? जास्त सुपर ऍक्टिव्ह असलं तर. पण हे जर ब्लॉक असलं तर मातृत्व प्राप्त होत नाही, ब्लॉक असल्याने. संबंधित अंग, ग्रोनल ग्रंथि, प्रजनन अंग, यो दोनों पाव किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे चक्र द्वारा प्राप्त होता है. जे भावना व्यक्त करतो ते चक्रामधूनच प्राप्त होतात. याचं तत्व जल तत्व आहे. हे चक्र ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे. ठीक आहे, कारण आपलं शरीरच पंचतत्वाने बनलेलं आहे. मग त्या पंचतत्वाला जर आपण जेवढं फॉलो करू ना तेवढं आपण नॅचरली ओके राहणार आहे. कलर केशरी कलर, प्रतिकूल प्रभाव, कफ, खासी, श्वास. जर हा चक्र ब्लॉक असला तर कफ, खासी, दमाची बिमारी इथनं होते. आता बघू मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोटं वर. मणिपूर चक्र सगळ्यात महत्वाचं चक्र. हे चक्र ब्लॉक असलं तर खालचे चक्र ब्लॉक होतात, आणि हे चक्रच ब्लॉक असलं तर वरचे सुद्धा चक्र ब्लॉक होतात. म्हणून या चक्राला ऍक्टिव्ह करणं खूप महत्वाचं आहे. हे चक्र ऍक्टिव्ह असलं तर वरचे चक्र बॅलन्स करते, खालचे चक्र सुद्धा बॅलन्स करते. इथून खालचे चक्र, मणिपूर चक्रापासून जे खालचे चक्र आहे हे जमिनीशी रिलेटेड आहे. हार्ट चक्रापासूनचे जे वरचे चक्र आहे हे आकाश तत्वासोबत रिलेटेड आहे. ठीक आहे. नाभि के करीब 3 उंगली ऊपर अवस्थित यह शरीर का वास्तविक केंद्र है, जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है. भौतिक ऊर्जा, बाहेरची ऊर्जा, भौतिक जगातली ऊर्जा. हे चक्र तुम्हाला बुद्धिमत्ता, किती व्यक्ती बुद्धिमान आहे त्यासाठी रिलेटेड आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात बघा फॉरेन कंट्रीमध्ये जॉब, खूप सारा पैसा, धन, गाडी सगळं काही मिळतं त्याला इझिली, त्या व्यक्तीचं हे चक्र सुपर ऍक्टिव्ह असते. आणि ब्लॉक कोणाचं असते? ज्यांना डायजेशनचे प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीचं हे चक्र ब्लॉक असते. ज्यांना शुगर, बीपी होते त्यांचं हे चक्र ब्लॉक होत असते. ठीक आहे. संबंधित अंग, आमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पाचन संस्था. याचं तत्व अग्नी आहे. जर तुम्ही सकाळी सूर्याची किरण घेतली तर हे चक्र ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होतं. रंग पिवळा आहे. शक्ती योग, बुद्धी का प्रतिकूल आहे. हे जर चक्र ऍक्टिव्ह असलं तर व्यक्ती खूप बुद्धिमान प्रेझेंट होतो दुनियासमोर. आणि एक गोष्ट बघा, एखादं आपण काम करायला जातो, आपल्याला बघा खूप भीती वाटते, अचानक भीती वाटते ना एखादं काम करायला, हे चक्र असं सुकडून जाते तुरंत मध्ये, म्हणून ती अशी भीतीची भावना निर्माण होते मनामध्ये. आणि सगळ्यात जास्त हेच चक्र ब्लॉक असते सगळ्यांचं. आणि हे चक्र जेव्हा ब्लॉक असते तर तुमचे 7ही चक्र ब्लॉक होते. म्हणजे एका चक्रापासून तुमचे 7 चक्राचं नुकसान होते. हृदय चक्र, हार्ट चक्र. आता हार्ट चक्रवाल्या व्यक्तीला कशा ओळखायचं बघा, एखाद्या व्यक्तीचं खूप पैसा आहे पण देण्याची भावना नाही, म्हणजे त्याचं ब्लॉक. आणि एखादा व्यक्ती माझ्याजवळ नाही राहिलं तरी चालते पण तू ने बाबा, मी खाली होतो पूर्ण पण तू ने, त्याचं सुपर ऍक्टिव्ह. कळलं? एखादा देणार नाही म्हणजे त्याचं ब्लॉक, आणि देत आहे तो त्याचं म्हणजे
सुपर ऍक्टिव्ह. एक तर चक्र सुपर ऍक्टिव्ह असते नाही तर ब्लॉक असते, पण जेव्हा चक्र बॅलन्स राहते तेव्हा आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टीचा बॅलन्स होतो. आणि चक्र प्रत्येक वेळेस सांगते बॅलन्स करून ठेवायची आहे आपल्याला. शुगर असो, बीपी असो, काही असो, मी अफर्मेशन देते. जर वैशालताई तुम्हाला कोणालाही घराला कोणाला बी अगर शुगर बीपी असेल ना तर सरळ एक अफर्मेशन द्यायचं, बॅलन्स आहे, माझा शुगर बॅलन्स आहे, माझी बीपी बॅलन्स आहे, हे अफर्मेशन बोलायचं. एक तर शरीरामध्ये शुगर वाढतो किंवा लो होतो, बीपी वाढते किंवा लो होते. सगळ्यांना शुगर बीपीचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला पण आहे, पण आमची बॅलन्स आहे सध्या. पण ज्याची कुणाची हाय लेवलला वाढते तर हाय होते किंवा लो होते. म्हणून अफर्मेशन कुणालाही सांगा घरी शुगर बीपी फक्त बॅलन्स आहे एवढं अफर्मेशन द्या म्हणा, खरंच होते, रिझल्ट येते. यह चक्र निरक्षर प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना, योग, प्रेम का प्रतीक है. हमारे ऋषि मुनियों ने इस चक्र को जागृत करने के लिए बहुत विशेष बल दिया है. आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर तुम्हाला हार्ट चक्र ऍक्टिव्ह करणं खूप गरजेचं आहे. बिना किसी शर्त के सभी को प्यार करना इस चक्र की स्थिती आहे. निस्वार्थ प्रेम व्यक्ती तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याचं चक्र पूर्णपणे ऍक्टिव्ह असेल. संबंधित अंग, थायमॅन्स, हृदय, फेफडे, रक्तप्रवाह, लिव्हर, जर हे चक्र ब्लॉक असलं तर हार्टचे प्रॉब्लेम होतात, लिव्हर, फुफ्फुस या सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम होतात. आता याचं तत्व आहे हवा. आता बघा कसं नॅचरली कसं ऍक्टिव्ह राहील. व्यक्ती जेव्हा नेचर सोबत जुळून राहतो ना तर हे चक्र अपने आप ऍक्टिव्ह राहते. नेचर सोबत म्हणजे झाडांना प्रेम करणे, प्राण्यांना, पक्षींना, व्यक्तींना निस्वार्थ प्रेम करणं म्हणजे जुळलो आपण निसर्गासोबत. आणि जेव्हा निसर्गासोबत आपण जुळतो ना तेव्हा आपलं चक्र ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होत असते. आणि याचा कलर ग्रीन कलर आहे. आता ग्रीन कलर म्हणाल तर ग्रीन कलर हार्टचा, तसं प्रेमाचा कलर गुलाबी कलर आहे, पण चक्राचा कलर ग्रीन आहे. आणि ग्रीन कलर हेल्थचा सुद्धा आहे, आरोग्यासाठी. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल ना तर हिरवा कलर व्हिज्युअलाइज करायचा. आता बघू विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र. विशुद्धी चक्र इथं असते. विशुद्धी म्हणजे आपल्याला बोलण्याचा चक्र, थ्रोट चक्र म्हणता याला इंग्लिशमध्ये. आता महत्वाचं व्यक्तीला कसं ओळखायचं तुम्हाला, थ्रोट चक्र व्यक्तीचं कुठं कोणाचं किती ऍक्टिव्ह आहे ना काय आहे. एखादा व्यक्ती तर असं आपल्या आजूबाजूला तो येतो समोरनं बोलूच देत नाही आपल्याला, असेलच नक्कीच, मीच बोलतो तुम्ही ऐका, त्याचं ओव्हर ऍक्टिव्ह आहे, ओव्हर ऍक्टिव्ह. आणि एखादा व्यक्ती काहीच बोलत नाही, घरात राहते बघा, 10 शब्द बोला ना ते 10वर एकच उत्तर देते, त्या व्यक्तीचं चक्र ब्लॉक आहे. कळलं कसं ओळखायचं? हा. आता काय मग इथे ब्लॉक सुद्धा नाही पाहिजे आणि ओव्हर ऍक्टिव्ह सुद्धा नाही पाहिजे, व्यक्तीचं चक्र बॅलन्स पाहिजे. ठीक आहे. आता बॅलन्स करायसाठी तुम्हाला थोडं चक्रा मेडिटेशन करावंच लागेल आणि करायचं, लाईफ बदलायची आहे ना. बघा आपण खूप सारे कामं करतो आपल्या घरातले, असं कुठलंच काम नाही जर आपण केलं नाही ना आपल्याला स्वतःलाच करमत नाही. पण 20 मिनिटं जेव्हा तुम्ही 7 चक्राचं हिलिंग करायला स्वतःला द्याल ना, खरंच तुमची विचार करा, तुम्ही आज ज्या कंडिशन मध्ये आहे ना त्या कंडिशन मधून बाहेर निघून जाल. म्हणून चक्र हिलिंग करा. सगळे कामं करतो ना आपण, तर कामं सगळ्यासाठी करतो, पण हे चक्र हिलिंग आपल्याला स्वतःसाठी करायचंय आणि स्वतःला वेळ पहिले द्यायचा. विशुद्धी संचारक का चक्र आहे, जे आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम हे चक्र करत असते. हे जर चक्र ब्लॉक असलं तर टॉन्सिलचे प्रॉब्लेम होतात, घशाचा कॅन्सर, इमोशन जर इथे पकडून ठेवले तर घशाचा कॅन्सर होतो. आता कसं म्हणाल, आपले शब्द आहे ना, आता इथं पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे आपल्यालाच माहिती, आतमधल्या माणसालाच माहिती सफरिंग काय आहे. मग त्याने जर ते सफरिंग निगेटिव्ह वाले सफरिंग पकडून ठेवले तर त्याला घशाचा कॅन्सर होतो. ठीक आहे. मग त्याच्यासाठी मी टेक्निक सांगितले, पकडून ठेवायचं नाही, लिहायचं आणि जाळून टाकायचं, सगळ्यात बेस्ट उपाय. काहीच गरज नाही कोणासाठी डोळ्यातून अश्रू काढायची. सगळं आपापला कर्मा घेऊन आले, आपापल्या 7 चक्राची एनर्जी त्यांच्या पास्ट लाईफ मधून घेऊन आलेले आहे. आताची नसते ती एनर्जी, पास्ट लाईफची. जे आपल्यासोबत घडून राहिलं आपण पण आपल्या चक्रामध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये पास्ट लाईफची एनर्जी घेऊन आलेला आहे. डॉक्टर लोक रिसर्च करत आहे याच्यावर, पास्ट लाईफ रिग्रेशन मेडिटेशनवर डॉक्टर लोक करत आहे. तुम्ही करा ना, याचं मेडिटेशन खूप महाग आहे, ते 5-5, 6-6 हजाराचं एक मेडिटेशन येते, की तुम्ही मागच्या जन्मामध्ये काय होते ते ओळखण्यासाठी, तुमचा मृत्यू कसा झाला ते ओळखण्यासाठी. अचानक पाण्यासोबत भीती वाटते, अचानक उंचावर गेलं की भीती वाटते, कारण त्या कारणाने तुमचा मृत्यू झालेला असतो. तर ती जी पास्ट लाईफ मधली आठवण आहे ना आपण घेऊन येतो. मला पाण्याची खूप भीती वाटते, कदाचित माझ्या लक्षात आलं, मग मी केलं ते पास्ट लाईफ रिग्रेशन केलं होतं, पण ते माझं काही झालं नाही, म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला एवढं काढताच नाही आलं. कळलं विशुद्धी चक्र. आता आज्ञा चक्र महत्वाचं चक्र,
सगळा गेम इथंच आहे. पाहिजे काय आणि काय नाही पाहिजे, सगळं गेम इथं आहे. हे जर ऍक्टिव्ह केलं ना तुम्ही, मी सांगते ना, तुम्ही आज जिथं आहे ना, मला 21 दिवसांना तुमचाच रिझल्ट तुम्ही स्वतःवरून सांगाल मला. हे चक्र ऍक्टिव्ह करा. आज्ञा चक्र, ह्या चक्र ललाट के दोनों भावों के मध्य जरा उपस्थित, इथे मी बिंदी लावले. तिथे लोक बघा सहसा म्हणतात आत्मा. आत्मा कुठे असते आपली? इथे बोलतो ना आपण, तेच. यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र है. व्यक्ति के अंतर्ज्ञान इंट्यूशन का विकास इसी चक्र से होता है. इंट्यूशन म्हणजे बघा, आता मी सांगतो, जर तुमचं हे चक्र ऍक्टिव्ह असेल ना, समोर येणाऱ्या व्यक्तीसोबत काय घडणार आहे त्याचा पहिलाच विचार तुम्हाला येऊन जाते. पहिलेच येते. त्याच्यासोबत वाईट होणार आहे की काय होणार आहे हे सुद्धा येते. पहिलेच कळून जाते इंटेन्शन व्यक्तीला बघताच. हा व्यक्ती काय करणार आहे, कुठेपर्यंत जाणार आहे, काय घडणार आहे किंवा आपल्यासोबत काय होणार आहे, हे चक्र ऍक्टिव्ह झाल्यावर कळते. आध्यात्मिक विकासासाठी हे चक्र खूप महत्वाचं आहे. संबंधित अंग जर हे चक्र ब्लॉक असलं तर डोळ्याचे प्रॉब्लेम येतात, कानाचे प्रॉब्लेम येतात, सायनांचा प्रॉब्लेम येतो. थर्ड आय चक्र ब्लॉक असलं तर, अगर थर्ड आय चक्र ब्लॉक असलं तर व्यक्तीला ओव्हर थिंकिंग, तणाव, डिप्रेशन येते. ठीक आहे. आणि ऍक्टिव्ह असले तर ऑलवेज व्यक्ती तर पॉझिटिव्ह दिसतोच. ते उदाहरण आपण पाहतोच. त्यानंतर सगळ्यात लास्टवालं चक्र सहस्रार चक्र आहे. इथे एक पर्पल कलरचं चक्र असते, आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. चक्र ब्लॉक असलं, ओव्हर ब्लॉक असलं तर व्यक्ती किंवा पास्ट लाईफ मधल्या ज्या काही आठवणी इथे घेऊन आला व्यक्ती, तर व्यक्ती मेंटल हॉस्पिटलमध्ये मिळेल. आणि एखादा स्मार्ट व्यक्ती तो काय करतो, तो प्रेझेंट होतोच दुनियासमोर, तो दिसतोच आपल्याला. आता हा आध्यात्मिक प्रगतीसाठी हे चक्र आहे, कलर पर्पल आहे. आणि आध्यात्मिक विकास ज्याला कोणाला करायचं असेल त्याच्यासाठी या चक्रावर जास्त फोकस करायचा. पण चक्र पूर्ण ऍक्टिव्ह करायचे. चक्र हा आध्यात्मिक लवकर ऍक्टिव्ह होत नाही, खूप वर्ष लागते. ठीक आहे. कळले 7 चक्र. आता व्यक्तीपासून नाराज व्हायचं नाही आजपासून कुणीही. आपण बघा, खरं म्हणजे ना, आपण आपल्या कर्मा घेऊन आलेला आहे. तुम्ही नाराज होऊन, उदास होऊन खरंच बसू नका आयुष्यात. आपल्याला अधिकार आहे कसं जगायचं आहे. हसायचं आहे की रडायचं आहे हे आपलीच चॉईस आहे. मग रडल्यापेक्षा हसून घ्यायचं. आपलं असणं महत्वाचं आहे. शरीर आपलं आहे, स्माइल बी आपली आहे. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आणि 7 चक्राविषयी काही विचारायचं असेल तर सांगा.